नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर रमा उर्फ रेश्मा डोळे यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे हरवले ते गवसले. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर आणि कॉमेंट जरूर करा. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण आजची कथा. आजच्या लेखिका आहेत रमा उर्फ रेश्मा डोळे आणि कथेचं शीर्षक आहे हरवले ते गवसले. कुठे उलटला होतास रे म्हाताऱ्या? अरे 4 फोन केले मी. अरे अंडी आणायला गेलो होतो, फोन घरी विसरलो. बोल, काय एवढा घाईवर आलायस? अरे आज गुरुवार, अंडी खातोस की काय? काकूवर स्वर्गात बसून बोट मोडेल रे तुझ्या नावाने. मला सगळे दिवस सारखेच. कोंबडीनी हे अंड काल दिलंय, म्हणजे ह्या अंड्याचा जन्म बुधवारचा, त्यामुळे ते गुरुवारी खाल्लं तरी चालतं. तू आपलं कामाचं बोल. सुधारणार नाहीस बाबा, कसली फालतू लॉजिक आहेत रे तुझी. बरं ऐक, सुमीला आत्ता आपली गरज आहे, पण मी गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे इथून हलू शकत नाहीये. तू जरा मदत कर. बचपन का प्यार वगैरे लक्षात घेऊन. सावरली नाहीये का अजून दिनेशच्या जाण्यानी? बहुतेक तसंच असावं. फोनवर मोकळी बोलत नाही रे, आवाजात एक उदासी जाणवते. निर्वाणीचं बोलते. एक फॅमिली फ्रेंड आहेत, डॉक्टर दामले. ते म्हणाले आता त्यांना मानसिक आधाराची जास्त गरज आहे. काही म्हण, ह्या वयात सोबत हवीच रे. वय झालं असेल तुझं, अभी भी मैं जवान हूं. आजही रस्त्याने चालायला लागलो ना, तो लोक म्हणतात कोण बाबा हा राजविंडा चाललाय. झालं तुझं? बोलू का मी? बरं, मजा सोड. तुला कोणी सांगितलं हे सगळं? अरे वसू गेली होती तिला भेटायला. वसूनी मला फोन केला होता. पूर्वीची सुमी अगदी हरवून गेलीये. हसणारी, सतत उत्साही, आनंदी. काही करू शकला तर तूच करू शकतोस बाबा. बर, बघतो, विचार करू दे, कळव मला. हो ठीक. दिग्या उर्फ दिगंबर, सत्या उर्फ सतीश, सुमित्रा म्हणजे सुमी आणि वसू म्हणजे वसुंधरा. ही सगळी बाळपणीची चाळीतली मित्रमैत्रिणी, आता 60 ओलांडलेली, पण मैत्र मात्र अजून जपलेली. सुमी आणि दिग्या सख्खे भाऊ बहीण आणि दिग्या आणि सत्या सख्खे मित्र. चाळीत बालपण ते वयात येणं, अडनिड्या वयात येऊन प्रेमात पडणं, प्रेमभंग होणं, चाळीतल्या सुट्टीतल्या खोड्या, अभ्यास, मार खाणं सगळं एकत्र अनुभवलं होतं. घरातल्यांना न सांगता केलेले उद्योग, एकमेकांसाठी खाल्लेली बोलणी, अल्लड प्रेमात एकमेकांना केलेली मदत, असफल झालेल्या प्रेमात खांदा देणं, सगळं सगळं चांगलं वाईट एकत्र अनुभवलं होतं. सत्याला सुमी आपल्याला आवडते हे कळायला खूप वेळ लागला. जेव्हा घरच्यांनी तिला स्थळं बघायला सुरुवात केली तेव्हा त्याला कळलं आपण उशीर केलाय. दिग्या काय म्हणेल, माझ्या बहिणीबरोबर लग्न करायचा विचार कसा केला, त्यामुळे मैत्री तुटेल का, हे सगळं डोक्यात घेऊन सत्या तेव्हा कुणालाच काही बोलला नव्हता. वेळ थांबत नसतो कुणासाठी. मुली पटापट मोठ्या होतात आणि सुमीच्या घरच्यांपेक्षा चाळकरी लोकांना तिच्या लग्नाची घाई झाली होती आणि सत्याला जे नको होतं तेच घडलं. पहिल्याच स्थळाकडून सुमीला पसंती आली. गडगंज श्रीमंत स्थळ, मुलगा वयाने मोठा पण उत्तम, एकुलता एक, स्थिरस्थावर झालेला, स्वतःचं घर असणारा, नाव ठेवायला कुठे जागाच नव्हती आणि सुमीला विचारावं याची कुणाला पडलीच नव्हती. होकार येताच लगेच चाळीत लग्नाचं वारं व्हायला लागलं. हा हा म्हणता सुमीचं लग्न तोंडावर आलं सुद्धा. एका रात्री सुमी आणि सत्या दोघच गच्चीत होते. सत्याला 4 वेळा वाटलं एकदा तरी सांगावं, मला तू आवडत होतीस खूप, जोडीदार म्हणून मी तुला आवडलो असतो का ग,
पण सगळं मनात ठेवून सत्याने सुमित्राला विचारलं, सुमे, खुश आहेस ना लग्न ठरले तर? हो आहे रे. का रे असं का विचारलं? सहज ग. तू आणि दिगूदादा पण जरा मनावर घ्या आता. वसूचं पण ठरेल आता. आपल्यात नंतर कुणी एकटं पडायला नको. तुला कशी हवी रे बायको? तुझ्यासारखी. म्हणजे? सुमी एकदम कावरी बावरी झाली. अगं मजा करतोय. इतकी काय घाबरते? मी आता नाही लग्न करणार ग. नक्की करेन कोणी मिळाली तुझ्यासारखी तरच. आपल्याला हवा तसा आपण मनात जोडीदार निवडतो, पण नियती वेगळी असते. मग आयुष्याची गणितं बिघडण्यापेक्षा मनातली गणितं बिघडली तरी चालतात, कारण ती फक्त आपल्यालाच माहीत असतात. बाप रे, काय रे, कोणी होती का? आहे का अजून मनात? तू हे इतकं जड जड असं काय बोलतोय? मजा करतोय ग वेडाबाई. नंतर भेटणार आहेस का असं तुला छळायला? हा, सांग बरं. सतीशनी हसून डोळे हळूच पुसलेले सुमित्राने बघितले. पण वसू आणि दिगू दादा आले आणि मग विषय तिथेच थांबला. दिगू, सुमित्रा यांची सुद्धा लग्न झाली, पण सतीशनी मात्र लग्न केलं नाही. काकूनी देवदेव, नवस, उपवास, बुवा बाबा सगळं केलं, पण याचं एकच, मी कुणा मुलीला सुखी ठेवू शकणार नाही, मी लग्न करणार नाही. शेवटी काकूंनी विषयच बंद केला आणि देव करत राहिल्या. सत्या खूप शिकला, चांगली नोकरी केली, आईला सुनमुख दाखवण्याशिवाय बाकी सगळी सुख दिली. पार परदेशी पण मिरवून आणलं. सुमी लग्नानंतर बदलून गेली. सतत दागिन्यात मढलेली, चेहऱ्यावर एक कडक इस्त्रीचा भाव, त्यातलं हसू आणि खट्याळपणा कुठेतरी हरवून गेला होता. सुमीचा नवरा तिला काही कमी पडू देत नव्हता. फक्त त्याचा वेळ, प्रेम आणि सहवास हे तिला त्याच्याकडून मिळत नव्हतं. सतत पैसा मिळवण्यामागे तो धावत होता. दिनेशचा जन्म झाला आणि सुमीला वेगळं जग मिळालं. पण दिनेश जसा मोठा होत गेला तसा तोही वडिलांच्या पायावर पाय ठेवून अति महत्वाकांक्षी निघाला. अधूनमधून या मित्रमंडळींची भेट व्हायची, पण सुमी कधी कुणाला फार बोलायचीच नाही काही. दिगंबर दादाला काही कळलं तर तो दुःखी होईल, घरी सांगेल, ही भीती तिला मनात वाटायची. लग्नानंतर तिने खूप स्वप्न पाहिली होती, पण सगळ्या स्वप्नांना तडा गेला होता. सत्या, मी सुमित्राच्या घरी जाणार आहे. तिने तिकडून तुला फोन केला की मी जे आत्ता तुला सांगतोय ते तू तिला सांग आणि फक्त हो हो म्हण. आणि वसूला पण हेच सांग. करणार काय आहेस? अरे अंदाज तर दे. माहित नाही, आत्ता ठोस डोक्यात काही नाहीये, पण बचपन का प्यार भुला नाही गया रे. मूर्ख माणूस आहेस. तिच्या लग्नात मला सांगतोच, मला सुमी खूप आवडायची. वेळ गेली होती तेव्हा. साल्या, मला तू साला म्हणून 1000 वेळा चालला असतास. बरं ते सोड, ते जुनं झालं आता. अजून वेळ गेली नाही. प्रेमाला वय नसतं. ए बाबा, काहीतरी अचाट उद्योग करू नकोच हं? बस. नाही रे, फक्त इतकंच लक्षात ठेव, मला अधूनमधून गोष्टी विसरायला होतात आणि समोरच्यानी जर मला करेक्ट करायचा प्रयत्न केला तर मी आक्रमक होतो. सुमीने विचारलं तर याला हो हो म्हणायचं. ठीक आहे. बेल वाजली. सकाळी 7 वाजता एवढ्या लवकर कोण आले? सुमित्रा मनात विचार करत दार उघडायला गेली. समोर सत्या पाहून क्षणभर दचकली. स्त्री सुलभ भावनेनं तिने पदर नीट केला, केसांवरून हात फिरवला. अरे तू आता इतक्या सकाळी, अचानक, न कळवता? आत येऊ की सगळं इथून सांगू? एक खुर्ची दे, इतका वेळ मला उभं नाही राहता येणार बाहेर, बसून उत्तर देतो. सुमीला एकदम मनापासून हसू आलं. तिला जाणवलं
किती दिवसांनी इतकं मोकळं हसलो. अगं, इकडे एक काम होतं, ते कॅन्सल झालं. मग आठवलं, तू इकडेच राहते, जरा मस्त चहा पोहे खाऊन जाऊ. आत्ता कसलं काम काढलंस रे, इतक्या सकाळी? हा, अगं, आठवत नाही, सांगतो. आठवलं ना की सांगतो. हं? हं, सुमी आत चहा करायला गेली. सत्याने हॉलचे पडदे उघडले. इकडे तिकडे पडलेले पेपर नीट लावून ठेवले. कुपन्स नीट लावून घेतली. सोबत आणलेली सुमीची आवडती निशिगंधाची फुलं समोर एक पॉट होता त्यात ठेवली. बरोबर आणलेलं अत्तर भिंतीच्या 4 कोपऱ्यात मारलं. सुमीला निळा रंग आवडतो म्हणून सत्या निळा कुर्ता घालून आला होता. सोबत सोनचाफ्याची वेणी. मोबाईलवर किशोरीताई आमोणकर गात होत्या. अवघा रंग एकची झाला. चहा घेऊन बाहेर येईपर्यंत हॉल एकदम प्रसन्न वाटायला लागला. अरे काय रे, एवढा एकदम कायापालट केलास? हम्म, जहा हम वहां रुकता नहीं गम. हा हा हा. सत्या स्वतःच हसला. चहा झाला. जरा गप्पा झाल्या. पण सुमी काही मोकळी होत नव्हती. तू बस आता, मी पोहे करतो. अरे नको, मी करते. तू बस, गप्पा मार. इतकी वर्ष तू आपल्या संसारासाठी केलंस ना, आता मी करतो. आपला संसार? हं? तू बस आणि गाणी ऐक. अजिबात हालायचं नाही इथून. कळलं? हं. सुमीला कुणीतरी ऑर्डर देण्यापेक्षा हक्क दाखवतंय हे आवडलं. ती डोळे मिटून भजन ऐकत होती. समोर बालपण ते आजवरचा काळ 0 मिनिटात पुढे दिसला. लग्न, प्रेम म्हणजे काय हे माहीत नसलेला नवरा, नात्यात फक्त व्यवहार बघणारा, फायदा तोटा बघणारा जोडीदार, पैसा असून तो बायकोसाठी नसून नवऱ्याला वाटेल तेव्हाच आणि तसाच वापरायचा का, तर तो नवऱ्याने कमावलेला. बायकोला पैसा द्यायचा, पण जेव्हा नवरोबाला वाटेल तेव्हाच आणि तेवढाच. निसर्ग नियमाने व्यवहार होऊन मुलगा झाला. जगायला बळ मिळेल असं वाटलं तर मुलगा बापाचे सगळे गुण घेऊन आलेला. हेकेखोरपणा, तापटपणा, हव्यास, पैशाचा लोभ. बाप लेक ना कधी खरं जीवन जगले ना जगू दिलं. आयुष्यात फक्त व्यवहार आणि दिखावा जपत राहिले. आपल्याला झाडं, गाणी, फुलं, पुस्तक किती आवडायचं, सगळं विसरून गेलो. पोहे तय्यार. डोळे पुसत ती एकदम विचारातून जागी झाली. सगळं सामान मिळालं तुला? मस्त झालेत. किती वर्षांनी खातेय रे तुझ्या हातचे. हो ग, कामात मला तुझ्याकडे लक्ष द्यायला, तुझी आवड जपायला वेळ मिळाला नाही. आज आपण नवीन सुरुवात करू. नाश्ता करू. तू फ्रेश हो, मग मस्त आठवडी बाजारात जाऊन भाजी आणू. तू काय बडबडत आहेस? बरा आहेस ना? सकाळी घेऊन आलास की काय? हा, तू आवर ग. इतक्या वर्षाचं सगळं काम, प्रेम, तुझ्या हक्काचा वेळ पेंडिंग आहे. जा जा, आटप. भाज्या संपतील, मी लिस्ट करतो तवर. सुमी पूर्ण बधीर झाली होती. हे काय रूप आहे सतीशचं? घाबरून आत जाऊन तिने आधी दिगू दादाला फोन लावला. दादा, अरे सत्या आलाय आणि आपला संसार तुला वेळ देतो, पेंडिंग प्रेम वगैरे बडबडत आहे. बरा आहे ना तो? हो हो, अगं त्याला आजार झालाय. लग्न न केल्यामुळे एकटेपणाने त्याला असा झटका येतो. घाबरू नको, त्रास नाही देणार काही तो. फक्त थोडा वेळ त्याच्या मर्जीनुसार वाग. त्याला क्रॉस करू नको, नाही तर तो आक्रमक होतो म्हणे. गेला तो की मग कर मला फोन. सुमीनी वसूला फोन लावला. तिचा पण हात सूर. नाईलाजाने सुमी तयार झाली. मग सुमी साधीशी साडी नेसून आली. दोघं बाजारात आले. सत्याची सतत बडबड विनोद चालू होते. त्या नादात बाजार आलेला तिला समजला. म्हणजे समजला पण नाही.
दोघांनी मिळून भरपूर भाज्या खरेदी केल्या. तिचं असं नवऱ्यासोबत नवऱ्याच्या आवडीची भाजी खरेदी करायचं खूप साधं स्वप्न होतं. पण नवऱ्याला हे कमीपणाचं वाटायचं. येताना नर्सरी दिसली. सत्या थांबला. बऱ्याच कुंड्या आणि झाडं खरेदी झाली. सुमी भरभरून झाडांची खरेदी करत होती. सत्यानी तिथल्या मुलाला पैसे दिले आणि घरचा पत्ता देऊन सगळं सामान तिथे दुपारच्या आत पोचवायला सांगितलं. घरी येऊन पुन्हा एक चहाची फेरी झाली. सत्या, अरे तुला काम आठवलं का? कोणत्या कामाला आला होतास सकाळी? हं? तेच काम सुरू आहे माझं. काही म्हणालास? अगं मी म्हणतोय जेवायला काय करू? मी करतो मस्त काहीतरी. आपल्या लग्नात तुला म्हणालो होतो ना, मला जेवण बनवायला आवडतं. आज करतो. काय करू बोल. काही. सुमीला काहीच टोटल लागत नव्हती. मग सत्यानी तिच्या लहानपणीच्या सगळ्या आवडी आठवून कुठे काय ठेवलंय हे विचारून विचारून जेवण बनवलं. आज ती तिच्या घरात पहिल्यांदा राणीसारखी राहत होती. जेवण होईपर्यंत नर्सरीमधून झाडं, माती, कुंड्या आल्या आणि मग पुन्हा जरा गप्पा झाल्यावर दोघं झाडांच्या मागे लागले. 3 तास कसे गेले समजलंच नाही. आता दोघं दमले होते. जरा विश्रांती झाल्यावर सुमीनी दोघांना चहा केला. सुमित्रा, एक विचारू? आपला दिनेश कायमचा परदेशी गेला ह्याचं तुला वाईट वाटतंय का? एकटेपणा आलाय का? आपला दिनेश? सुमीला आता धक्का बसत नव्हता. सत्याच्या अशा बोलण्याची तिला सवय झाली होती एव्हाना. सत्याच्या ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आज पहिल्यांदा ती मन मोकळं बोलत होती. अरे नाही रे, तो एक ना एक दिवस जाणार हे नक्की होतं. तो पैसा, प्रसिद्धी, दिखावा या दुनियेत खूप अडकलाय. झिंग चढलीये त्याला या सगळ्याची. जाताना तो मला एक फक्त 4 ओळीची चिठ्ठी ठेवून न सांगता गेला. ह्या गोष्टीचं वाईट वाटलं. ना एक फोन, ना मेसेज. मी जगले की मेले त्याची पण त्याला काही काळजी नाही. जन्म दिलेली आई आहे रे मी त्याची. बाप पण प्रेमात कोरडा. प्रेम म्हणजे बायकोला बाहुली सारखं नटवून बसवावं, मिरवावं हीच कल्पना. भांडण झाली तर कधी समजूत काढणं त्याला जमलं नाही. बायकोला दागिने दिले की झालं. आणि ते दागिने देताना त्यांनी किती कष्ट घेतले हे ऐकवले की आनंद व्हायचा बापाचं हेच रूप. तेच बघत दिनेश वाढला. त्याला पण आई म्हणजे कधी आई वाटलीच नाही. ती एक कर्तव्य पूर्ण करणारी बाईच वाटली काय. बरं जाताना एक हे घर आणि माझे थोडे सेव्हिंग्स ठेवून बाकी सगळं परस्पर माझ्या सह्या घेऊन विकून गेला. नशीब हे घर तरी ठेवलं. देवानी बुद्धी दिली. एक आई आणि एक बाई यांची स्वप्न ह्या बाप लेकांनी वेळोवेळी ठेचली. आता ताण सहन होत नाही. मनात विचारांचा इतका पसारा झालाय की तो आवरावासा वाटत नाही. किती छान जग होतं ना साधंच आपलं, आणि कुठे येऊन पडले असं झालं. असो, नवरा गेला, मुलगा असा पळाला. भावाला भावाचे व्याप, संसार, दुखणी. मग राहिले आता आपल्याच जगात एकटी. अचानक सुमीला ढसाढसा रडू यायला लागलं. रडण्याचा आवेग ओसरल्यावर तिच्या खांद्यावर थोपटत सत्या म्हणाला, सुमा, मी नाही वेळ देऊ शकलो, पण अजून उशीर झाला नाही. आपण पुन्हा सुरुवात करू. सत्या, खरं सांग तू का आलाय? बस कर आता ही बडबड तुझी. घरचा आणि तुझ्या मनाचा पसारा आवरायला, आपला संसार सावरायला. एक विचारू? दादाला सकाळी फोन केला होता. त्यांनी तुझ्या आजाराबद्दल सांगितलं. हे खरं आहे की लहानपणी कसे 2 जण माझी खेचायचात तसं दोघांचं काही कारस्थान आहे? एक सुस्कारा सोडून सत्यानी बोलायला सुरुवात केली. बरं ऐक, डोळे मीट. मी जे सांगेन ते शांतपणे ऐक. एकदम व्यक्त होऊ नकोस. सत्यानी मोबाईलवर मंद संगीत सुरू केलं. 5 मिनिटं शांततेत गेली. मला तू आधीपासूनच आवडायची. तुझ्याशी लग्न हे माझं स्वप्न होतं.
पण मला तुला विचारायला उशीर झाला. तोवर तुझं लग्न माझ्यापेक्षा चांगल्या मुलाशी ठरलं होतं. मला तुला आणि दिगंबरच्या मैत्रीला गमवायचं नव्हतं. तू मला आवडते हे मी दिग्याला तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगितलं, पण वेळ दोघांच्याही हातून निघून गेली होती. म्हणून मी आजही लग्न केलं नाही. तुझी मनातली जागा मी कुणालाच देऊ शकणार नव्हतो. तू संसारात सुखी आहेस हे समजून आणि तुझ्या नवऱ्याचा स्वभाव श्रीमंतीचा थाट म्हणून तेव्हा आम्ही तुझ्या संपर्कात जास्त नव्हतो. तू खुश आहेस इतकंच आम्हाला हवं होतं, पण तू खुश असल्याचा दिखावा होता हे आत्ता कळते. मला काही आजार नाहीये. दिनेशच्या जाण्याने तू खूप खचली हे कळलं. आमची मैत्रीण अशी आम्हाला बघवत नव्हती, म्हणून दिग्याने ती जबाबदारी माझ्यावर दिली आणि म्हणूनच हा सगळा खेळ. तू आज भरभरून जगलीस, हसलीस, रडलीस, मोकळी झालीस. माझं काम फत्ते झालं. 10 मिनिटं सुमित्रा फक्त रडत होती. आज खूप वर्षांनी तिचा कोणीतरी विचार केला होता, दखल घेतली होती. थँक्यू. पूर्वीचं एक खट्याळ हसू आणून ती म्हणाली, अजून एक बोलू? हं? हं? बोल. बघ, विचार कर अजून. पण आपण नवीन सुरुवात करू शकू. प्रेमाला वय नाही आणि मी तर माझं प्रेम 40 वर्षापूर्वी बांधून ठेवलं, म्हणजे ते आताशी 25च आहे. तुझं तू बघ, म्हातारं झालंय का ते. आणि माझी नाही ऐकायची पण तयारी आहे. तू त्याचं टेन्शन घेऊ नको. आता ह्या वयात मनाचा पसारा सांभाळणारे हवे असतात. पाठीशी नाही, सोबत असणारे हवे असतात. अंजारणारे नाही, गोंजारणारे हवे असतात. अगदी हक्कानी भांडायला आणि भांडून झाल्यावर काळजीनी जेवलास का किंवा जेवलीस का विचारणारा असे हवे असतात. मी निघतो. रात्री मस्त जेव. दुपारचं आहे तुझ्यापुरतं शिल्लक. विचार करून झाला तर मला उद्या नाश्ता करायला बोलाव. उद्या सकाळी तुझा फोन आला तर मी समजेन तुझा होकार आहे आपल्या नवीन नात्याला. आणि फोन नाही आला तरी आपली मैत्री अशीच राहील. एकच लक्षात ठेव, आता स्वतःसाठी जगून बघ. घरी येऊन सत्याने दिगंबरला मेसेज केला. मिशन डन आणि शांत झोपला. सकाळी 7 वाजता मोबाईलच्या रिंगनी त्याला जाग आली. अजून झोपलायस? मला वाटलं माझ्या फोनची वाट बघत असशील. किती निवांत आहेस. ये लवकर. तुझी आवडती थालीपीठ लोणी बेत आहे नाश्त्याला. सुमीचा नेहमीचा उत्साहपूर्ण आवाजात आलेला फोन. न्यू लाईफ मिशन आता नवीन जोमाने सुरू होणार होती. जुन्या प्रेमाला सोबतीची नवी पालवी फुटली होती. प्रेमाला वय नसतं, पण योग्य वेळी गरज असेल तेव्हा योग्य प्रेम मिळणं ह्यासाठी नशीब लागतं. आणि जगाची पर्वा न करता ती सोबत स्वीकार करायला धाडसही लागतं. आज सुमी आणि सत्या दोघांना हरवले ते गवसले होते. धन्यवाद. लेखिका रेश्मा डोळे, पुणे. सादर करती आरती गुप्ते.